कोकणामधली माणसं कोणत्याही शिखरावरती गेली ना तरी त्यांच्यामधली कोकणी काही जात नाही. पण त्याआधी नमस्कार मंडळी, कसे आहात? आय विश तुम्ही खूप छान, खूप मजेत आणि खूप आनंदात असाल. तर मी शर्मिला गायकवाड स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मूळची रत्नागिरीचे आहे आणि माझं सासर पुणे जिल्ह्यातल्या आहुपे गावी आहे. त्यामुळे मी तर फुल कोकणी आहे, पण कोकणी माणसं घाटावर गेली त्यामुळे घाटावरची थोडीशी भाषा शिकली पाहिजे. त्यामुळे मी घाटावरची भाषा सध्या तुमच्याशी बोलते. तुम्हाला माझे व्हिडिओ कोणत्या भाषेमध्ये ऐकायला जास्त आवडतील हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्या भाषेमध्ये व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आता मी तुमच्याशी माझं डेली रुटीन थोडंसं शेअर करते. पृथ्वी रात्री खूप उशिरा झोपते आणि सकाळी खूप 7 वाजता लवकर उठते. त्यामुळे तिच्या पप्पांना बाय बाय करून ती पुन्हा 8 वाजता झोपी जाते आणि मग 10 वाजले तरी तिचं उठायचं मन होत नाही. त्यामुळे तिला उठवलं. त्यानंतर आम्ही दोघी मस्त फ्रेश झालो, चहा नाश्ता केला, थोडा वेळ खेळलो आणि त्यानंतर दुपार झाली. दुपारच्या जेवणासाठी ना आम्ही मस्तपैकी भात आणि चण्याची भाजी बनवली होती. बघ आम्ही दोघींनी सुद्धा खाऊन घेतलं. ऋत्वीला मी आधीच खायला घातलं होतं, पण मी जेवायला बसले असते का तिलासुद्धा माझ्या ताटातलं खायचं असतं, त्यामुळे तिलासुद्धा थोडं खायला घातलं. आणि त्यानंतर आम्ही आलो होतो आमच्या मोठ्या आईच्या घरी. मोठ्या आईच्या घरी सगळेच जण बसले होते. मग ऋत्वीसुद्धा त्यांच्याबरोबर छान मस्त तिथे खेळत बसली होती. म्हणून कितीतरी वेळ माझा तिथेच बसण्यात गेला. आम्ही सगळेजण ना एकाच फॅमिलीचे आहोत, फक्त वेगवेगळे राहतो आणि एकाच ठिकाणी जवळजवळच राहतो, एवढेच काय ते. मग त्यानंतर संध्याकाळी भाजी घेण्यासाठी बाहेर आले होते. तिथे येऊन पाहिलं तर पूनमताई माझ्या आधीच भाजी घ्यायला आल्या होत्या. आता आम्ही काही सांगून नाही आलो, पण वेगवेगळंच आलो. पण तेवढ्यात छायाताईसुद्धा तिथे भाजी घ्यायला आल्या. मग आम्ही तिघींनीसुद्धा एकत्र भाजी घेतली आणि त्यानंतर थोडं सामान घ्यायचं होतं म्हणून बाजूच्या दुकानात गेले. तिथं थोडं सामान घेतलं आणि घरी आले. तो सकाळी डब्याला काय करायचं, मग संध्याकाळी जेवणाला काय करायचं याचं टेन्शन आम्हा सगळ्या बायकांनाच असतं. त्यामुळे एकदा जाऊन भाजी आणली ना काय मग जास्त काही टेन्शन राहत नाही. पण मी आज काही जास्त भाजी आणली नव्हती, थोडीशीच भाजी आणली होती. उग्याच्या शेंगा मी खास माझ्या ऋत्वीला आवडतात ना म्हणून आणल्या होत्या. आणि मी तुम्हाला सांगत होते ना, कोकणी माणसं कुठेही गेली ना तरी त्यांच्या अंगातली कोकणी काही जात नाही. मी घाटावरच्या मुलाशी लग्न केले, पण माझ्या अंगातली कोकणी काही अजून गेलेली नाही. रत्नागिरीतल्या कोकणातली मी पुण्याच्या घाटावरती कशी काय पोचले याचा एक छान सुंदर प्रवास आहे आणि त्याची एक गोष्टसुद्धा आहे, ते मी तुम्हाला नक्कीच कधीतरी सांगेन. सकाळचे 9 वाजले तर ऋतूचे पप्पा घरी आले नव्हते, म्हणून आम्ही दोघीजणी मस्त दारामध्ये बसून ऋतूच्या पप्पांची वाट बघत बसलो होतो. ऋत्वीचे पप्पा आल्यावर आम्ही थोड्या वेळासाठी छायाताईंच्या घरी आलो होतो. मग तिथेच बसलो, पण ऋत्वी काही तिथून जायचं नाव घेत नव्हती, कारण तिचे दादासुद्धा तिथे खेळायला आले होते. ती त्यांच्याबरोबर खूप वेळ खेळत बसली होती आणि तिला घरी यायचंच नव्हतं, त्यामुळे ती तिथेच खेळत बसली. त्यामुळे आम्हीसुद्धा तिथेच बसून छायाताईंशी गप्पा मारत बसलो होतो. वरनं आल्यापासून ऋत्वीचा स्वभाव खूपच बदलला होता, पण ऋत्वी आता हळूहळू सगळ्यांमध्ये मिक्सअप होण्याचा प्रयत्न करते. आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही माझे अजून बाकीचे व्हिडिओ पाहिले नसाल तर ते नक्की आवर्जून एकदा चेकआउट करा. ते तुम्हाला माझे बाकीचे सगळे व्हिडिओ कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की आवर्जून सांगा बरं का. चला आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.